मित्रांनो, आपण डिग्रजच्या कृष्णा किनारी आज कृष्णा नदीच्या या पुलावर बसलोय। तर तुम्ही पाण्याचा कलर पाहिला की थोडा थोडा हिरवट दिसत आहे। कराडमध्ये पूर्णपणे हिरवट पाणी आलेलं आहे, म्हणजे प्रदूषणयुक्त पाणी आलेलं आहे। तर या पाण्याचं मित्रांनो, असं पाणी पिल्यावर लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल हे तुम्हाला देखील माहिती आहे। कॅन्सरसारखे भयानक आजार देखील होऊ शकतात आणि शिवाय वेगवेगळे आजारांनी टायफॉइड, कॉलरा अशासारखे देखील आजार होऊ शकतात। मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाणी म्हणजे जीवन म्हणतोय आणि या जीवनाला असं आपण प्रदूषित करू शकतो का? नाही मित्रांनो। ज्या कंपन्या असं केमिकलयुक्त पाणी ज्या पाण्यामध्ये मिसळतात, कारण की पाण्यामध्ये मिसळून त्यांना काहीतरी करून विल्हेवाट लावायची असते त्या केमिकलची, म्हणून ते प्रदूषण होतं। पण लोकांच्या सर्वांच्याच आरोग्याला हे घातक आहे आणि याच्यासाठी सर्वांनी जागरूक होऊन मोठा लढा उभारावा लागेल की कृष्णामाई ही आपली आई आहे आणि तिला वाचवण्यासाठी तिचं पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत, ते जलचर हे कृष्णामाईची लेकच आहेत आणि आपण देखील कृष्णामाईची लेकरच आहोत। तर आपल्याला या पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून या कंपन्या आहेत यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल। यासाठी व्यापक लढा मित्रांनो उभारावा लागेल।